बेसिक मध्ये झागड गुत्ताय हो मागे. अरे ते झागड गुट्टा ठीक आहे पण हे माकडासारखं तरी काय? आफ्रिकेतल्या खास प्रजातीच्या माकडांपासून एचआयव्हीचा व्हायरस पसरत गेला. हळूहळू याची लागण साऱ्या जगाला झाली. म्हणूनच आपल्या नाटकाची सुरुवात सुद्धा या माकडांपासूनच झाली पाहिजे. आम्ही एसकेएसएसबीएमची माकडं. अरे माणसं. अरे विद्यार्थी. सविनय सादर करत आहोत एचआयव्ही एड्स इन्फॉर्म युअरसेल्फ अँड एज्युकेट नावाचं बघा तर मग. सगळ्या पोरी शिक्षक आणि कर्मचारी मोबाईल ठेवा नाटक चालू करा. एचआयव्हीच्या गैरसमजाचा नाटकातून प्रचार. अरे एड्स आलायला एड्स. खालती बस खालती खालती बस खालती बस समाजात कोण टाकवा जागा ठेवली नाही. लावत आहेत या गोष्टी काही लपण्यासारख्या आहेत तरी मी त्या पाटलीत बाईला सांगत होते बरं का पोरीवर लक्ष ठेवा म्हणून. कॉलेजला जाताना तर नट्टापट्टा करून जायची बाई. जाऊ दे बाई काय माहिती पोरीला कुठं कंटाळ केला असं. जाऊ दे बाई. मी प्रपोज केला त्यावेळेस नाही म्हणाली. आता फिरती जाताना सोबत त्यावेळेस हो म्हणाली असती. आता दोन लेकरांची आई झाली असती. सेल्फी काढू आणि तिथे राहिलीच ना. अगं कशी पण कुठे शोभते ती आपल्यात. चल कशाला टोचून बोलता एवढं. नकाला टोचून बोलू. हवा तर मारून टाका एकदाचा ते बरं होईल. युनायटेड नेशन प्रोग्राम ऑन एड्स एचआयव्हीच्या 2022च्या अहवालानुसार जगभरात 3,08,00,000 लोक हे एचआयव्ही ग्रस्त होते. यामध्ये 1,80,00,000 बालकांचा समावेश होता. 2021 मध्ये 6,50,000 लोक एड्सच्या आजारामुळे मृत्युमुखी पडले. WHOच्या अहवालानुसार भारतात 20 लाख लोक एचआयव्ही ग्रस्त आहेत. आंध्र प्रदेश आणि कर्नाटक नंतर महाराष्ट्रात एड्सचे सर्वात जास्त प्रमाण आहे. समाजात एड्स कशा रोगांविषयी अनेक गैरसमज आहेत आणि याच गैरसमजामुळे त्याला दुष्ट वागणूक दिली जाते आणि त्याचा तिरस्कार केला जातो. राजा तुला भादरतो. अरे भादरायचं नाहीये रे. दाढी करायची आहे. दाढी करायची करतो. अरे जुना ब्लेड नाही नवीन ब्लेड वापर. नवीन ब्लेड बापाला सांगायचं जिलेटची फॅक्टरी बोलायला. मग तुला नवीन ब्लेड वापरतो. चल भयानक केला एचआयव्ही पॉझिटिव्ह झाला. दीड जमिनीच्या ब्लेड जीवनाचा रंग केला. तुझ्या तर माकडा काय कळलं तुला यातनं? मला कळलं तुझ्यात जीव रंगला. अरे जीव रंगला नाही जीव गेला. थोड्याशा नफ्यासाठी माणसाच्या आयुष्याशी खेळलं जातंय. म्हणूनच दाढी करताना सलूनवाल्याला नवीन ब्लेड वापरण्याची सक्ती करा. सक्ती करा. आणि हो
वचन पाळा आणि एड्स टाळा. अरे टाटू, अरे टाटू, अरे काढलाय का तुम्ही टाटू? अरे तुम्ही अरे काढलाय का टाटू? अरे पण कोणता टाटू? अरे मी तर माझ्या गर्लफ्रेंडच्या नावाचा टॅटू लिहिणार आहे. चालेल ना तुला? आवडेल मला. अरे मी पण काढणार आहे टॅटू. माझ्या आईबापाचं नाव काढणार आहे तो छातीवरती. अरे मला मी काढायचं टॅटू. मी सापाचं काढणार. टैटू टैटू टैटू, अरे भैंस का टैटू, बैल का टैटू, गर्लफ्रेंड का टैटू, माँ बाप का टैटू, बस 20 रुपए. सांप का टॅटू, नागण का टॅटू, बिच्छू का टॅटू, गरुडा का टॅटू, 20 रुपये, 5 रुपये. आता उता वेळच झालं. सर्वच तरुणांना चढले टॅटू काढण्याची झिंग. पण खबरदारी घ्या, नाहीतर त्या टॅटूच्या बाजूलाच होईल तयार HIV विषाणूची रिंग. आणि हे मी तुम्हाला का सांगतोय टॅटूचं? अरे वाराणसीमध्ये घटना घडली. नवी सुई परवडत नाही म्हणून टॅटूसाठी जुन्या सुईचा वापर केला आणि त्यात 2 जणांना HIV झाला. त्याचबरोबर 14 जणांमध्ये लक्षणं सुद्धा दिसायला लागली. म्हणूनच टॅटू करताना नवी सुई वापरण्याची खात्री करा. अरे खात्री तर केली, पण मेल्यासारखे काय बसला असे? अरे उठा, नाटक अजून बाकी आहे. काले काले बाल, अरे बालों में कचरा, अरे कचरों में फूल, अरे कालों में कचरा, अरे कचरों में फूल, अरे बंदोबा को एड़ता, दादाजी को एड्स था, पिताजी को एड्स हुआ, तेरे घर में बच्चा हुआ, बच्चे को भी एड्स हुआ, अनुवांशिकतेने एड्स होतो. तर माकडा, काय कळलं तुला ह्यातनं? मला कळलं. पंजोबानं लावल्या आजोबाची वाट, आजोबानं लावल्या बापाची वाट, बापानं लावल्या पोरांची वाट. देव एड्स साधा नव्हे, त्यानं रक्ताचीच बातमी गाठ. आणि ही गाठ आपल्याला सोडवता येते NTPT टेस्टद्वारे. कसं असतं ना की आईच्या स्तनपानातून दुधाद्वारे HIV विषाणू बाळामध्ये जाऊ शकतो. त्यासाठी म्हणून NTPT टेस्ट करा आणि आईच्या शरीरात HIV विषाणू नाही ना याची खात्री करा. आणि म्हणूनच की काय, योग्य वेळी योग्य चाचणी करा आणि वंशातून एड्सला हद्दपार करा. ओठाना सांगायचं, एका पावसात दोघांनी भिजायचं. सांगितलं होतं ना तुला प्रोटेक्शन वापर म्हणून. आता तुझ्यामुळे मला पण एड्स होईल. अरे प्रोटेक्शन वापरलं तर फील कसला? आणि कसं आहे ना, आपण कोणाला घाबरत नाही, कारण आपण एड्सचा भवरा. आणि हाच एड्सचा भवरा तुम्हाला तुमच्या आयुष्यात नको असेल ना, तर निरोधाचा वापर करा. आपल्या पार्टनरला विचारून घ्या की तुम्हाला HIV आहे का, आणि त्यानंतरच लैंगिक संबंध प्रस्थापित करा. त्यामुळेच ही काय, म्हणूनच शाहरुख खानला सुद्धा म्हणावं लागेल, दिल कहता है तो कहने दो. वेगळा जरा, दिल कहता है तो कहने दो, एड्स को पास मत. गृहपाठ केला का? सांगा बरं, गृहपाठाचा विषय काय होता? चला एकेकाने एक लक्षण सांगा लवकर. दुखी होते, वजन कमी होते, मग कमजोर होतात आणि तुटतात. गुरुजी, इम्युनिटी कमी होते, झोपेमध्ये घाम येतो.
थकवा येतोय दुखतो तर मुलांनो, मी तुम्हाला काल एक कविता शिकवलेली, ती कविता म्हणा बघू. सांग सांग भोलानाथ, एड्सपासून सर्वांना मुक्ती मिळेल का? सर्व जगात एड्स मुक्तीचा प्रचार होईल काय? सांग सांग भोलानाथ, एड्सपासून सर्वांना मुक्ती मिळेल का? सांग सांग भोलानाथ, एड्स पासून सर्वांना मुक्ती मिळेल काय? हे भोलानाथ, तुझा रोज संपला, तू मागे. सोडा रे मला सोडा मला येड टाकते चाले मला आता वाईट टाकू रे सोडा रे मला सोडा वाचवा रे वाचवा माझ्यावर काय उपाय होऊ शकते की नाही रे सोडा रे सोडा. अरे त्याच्यावर उपचार होऊ शकतो. अँटीजेन टेस्ट, अँटीबॉडी सेल, व्हायरल लोड टेस्ट यामधनं त्याच्यावर उपचार होऊ शकतो. अरे तुम्ही लग्न करताना लग्नाच्या वेळी तुम्ही वधू आणि वरचं पत्रिका जोडता ना तसंच त्यांची HIV टेस्ट करणे देखील गरजेचे आहे. लोकांना एड्सच्या आजाराबद्दल योग्य माहिती देणे, त्यांच्या जनजागृतीसाठी विहान फाउंडेशन, आशा फाउंडेशन यासारख्या अनेक संस्था कार्यरत आहेत. HIVच्या निदानासाठी विविध टेस्ट अवेलेबल आहेत, जसं की अँटीजेन टेस्ट, अँटीबॉडी टेस्ट आणि न्यूक्लिक ऍसिड टेस्ट. एड्सवर मात करायची असेल तर जीवनशैली व्यवस्थापन आवश्यक आहे. त्यामध्ये आर्थिक सहाय्य, भावनिक आधार आणि योग्य उपचार यांचा समावेश आहे. अँटीव्हायरस थेरपी ही HIVची प्रमुख चाचणी आहे. त्यामध्ये व्हायरस कमी करून रोगप्रतिकारशक्ती वाढवली जाते आणि एड्सचा प्रादुर्भाव कमी केला जातो. आणि हो मित्रांनो, HIV हा वेगळा आहे आणि एड्स हा वेगळा आहे. कारण एड्स हा आजार आहे, रोग आहे, तर HIV हा विषाणू आहे. जो HIV गेल्यानंतरच एड्स होऊ शकतो. त्यामुळे यातली गफलत करू नका. आणि त्यासाठीच म्हणून की काय, CD4 टेस्ट सेल सुद्धा आपल्या मार्केटमध्ये डॉक्टरकडे अवेलेबल आहे, ज्यामध्ये पेशी शरीरामध्ये सोडल्या जातात आणि शरीरातली इम्युनिटी वाढवली जाते, जेणेकरून आपण एड्सला फाईट करू शकतो आपल्या शरीरातून. सांग सांग भोलानाथ, आणि हो, राष्ट्रीय पातळीवर एक हेल्पलाईन नंबर आहे 1097. या हेल्पलाईन नंबरवर कॉल करून विचारायचं नाही माझा बॅलन्स का संपला, तर त्यांना विचारायचं मला एड्स बद्दलची माहिती हवी आहे, माझ्या शंकांचं निरसन करा. ते नक्कीच तुम्हाला त्यामध्ये मदत करतंय, कारण ही वेबसाईट आणि हा नंबर भारत सरकार चालवतंय. आणि हो, या सर्व गोष्टींची काळजी घ्या. इंजेक्शनची सिरिंज पासून, टॅटू पासून ते प्रोटेक्शन पर्यंत, तेव्हाच तुम्हाला एड्सला रोखता येईल. हाच एड्स तुम्ही रोकाल हा आशावाद आणि मनपूर्वक धन्यवाद. अरे एड्स झालेला जो व्यक्ती असेल ना, त्याला असं वाईट नका टाकू, मगाशी त्यांनी जसं पकडलेलं तसं. त्याच्याबरोबर एक गाणं होऊन जाऊ द्या. तेरे लाडको सासरवाडी को लेके जाऊ क्या, एवढं सगळं सांगितलं, पण एड्सचा फुल फॉर्म काय आहे?